मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। तर राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी सर्व प्रकारच्या योजना एकाच ठिकाणी मिळाव्या यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग सहाय्यक पोर्टलची जी काही निर्मिती आहे ती करण्यात आलेली आहे। आणि या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर जी काही योजना उपलब्ध आहे या योजनेचा तुम्हाला लाभ घेण्यासाठी त्या पोर्टलवरती वन टाइम रजिस्ट्रेशन, ज्याला आपण OTR रजिस्ट्रेशन सुद्धा म्हणतो किंवा जे आहे ते सिंगल विंडो सिस्टीम जे आहे ते म्हणतो, तर या ठिकाणी त्यांना दिव्यांग बांधवांना नोंदणी करणं गरजेचं आहे। दिव्यांग बांधवांना नोंदणी करताना जे आहे त्यांना त्यांच्याकडे UDID कार्ड असणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी आता एक रजिस्ट्रेशन करताना जे काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे समोर आलेला आहे। बऱ्याच दिव्यांग बांधवांना जे आहे नोंदणी करताना या ठिकाणी टेक्निकल इश्यू या ठिकाणी येत आहे। तर यासाठी तुम्हाला नोंदणी करताना जेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी आपण प्रोसिजर करतो, त्या ठिकाणी सुरुवातीलाच विचारलं जाते की तुमच्याकडे UDID कार्ड आहे का। जेव्हा आपण या ठिकाणी UDID कार्ड आहे यावरती क्लिक करून तुम्हाला जे काही UDID कार्ड नंबर आहे ती या ठिकाणी फेच करावा लागतो आणि त्याचीच डिटेल जी आहे त्या ठिकाणी घेतली जाते। तर या ठिकाणी UDID कार्ड नंबर आणि त्या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला जे काही OTP व्हॅलिडेट करून जे आहे ती व्हेरिफिकेशन करावं लागतं आणि त्यानंतर तुमचा फॉर्म जे आहे ते पुढे प्रोसेस होतो। तर याच ठिकाणी आता जेव्हा आपण UDID नंबर टाकतो तर सुरुवातीला जेव्हा हे पोर्टल सुरू झालं होतं तेव्हा या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला जे काही 16 डिजिट UDID नंबर त्या ठिकाणी मागत होते। म्हणजे सुरुवातीला जे काही अल्फाबेट्स आहेत MH आणि त्याच्या पुढचे जे काही डिजिट्स आहेत तर ते 16 डिजिट्स त्या ठिकाणी मागितले जात होते। परंतु आता जे आहे ते सध्या 10 डिजिट त्यांनी मागितलेले आहे। तर 10 डिजिट म्हणजेच या ठिकाणी MH च्या नंतर जे काही 10 डिजिट्स आहेत ते या ठिकाणी मागितलेले आहे। 10 डिजिट MH आणि 10 डिजिट टाकल्याच्या नंतर आणि डेट ऑफ बर्थ बरोबर टाकल्याच्या नंतर तरी सुद्धा जे आहे ते या ठिकाणी अशा पद्धतीचा टेक्निकल एरर येत आहे की जे काही डेटा आहे ते नो रेकॉर्ड फाउंड अशा पद्धतीचा टेक्निकल प्रॉब्लेम येत आहे। तर हा प्रॉब्लेम तुम्हाला सुद्धा येत आहे का, कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही जी काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते त्यांच्या टेक्निकल टीमपर्यंत हा व्हिडिओ पोहोचून जे आहे ते लवकरात लवकर हा प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह करतील। तर तुम्हाला सुद्धा जर हा इश्यू येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आणि या टेक्निकल जे काही इश्यू चालू आहे किंवा या संदर्भात जर आपल्याला काही सोल्युशन मिळालं तर नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे ती या ठिकाणी माहिती सांगण्यात येईल किंवा सोल्युशन आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचं जे काही ग्रुप आहे ते तुम्ही जॉईन करून ठेवा। याच्यावर जर काही सोल्युशन भेटलं आपल्याला तर आपण नक्कीच जे आहे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत। तर अशा पद्धतीने मित्रांनो ही दिव्यांग सहाय्यक पोर्टल संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। बरेच दिव्यांग बांधव जे आहेत ते स्वतःची या ठिकाणी नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहेत। UDID नंबर आणि जे काही OTP टाकले, जे काही डेट ऑफ बर्थ टाकून या ठिकाणी व्हॅलिडेट करण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु बऱ्याच दिव्यांग बांधवांना अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येत आहे। तर अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती। जे कोणी आपले ओळखीचे दिव्यांग बांधव असतील त्यांना गैरसमज होत आहे की आपलं या ठिकाणी काहीतरी चुकत आहे का। तर हे पोर्टलचा इश्यू आहे, आपला नंबर टाकताना चुकत आहे का, आपण 10 डिजिट नंबर टाकला तरी सुद्धा जे आहे ते हा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळत आहे। तर अशा पद्धतीचे दिव्यांग बांधव जे आहे ते त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे की याच्यामध्ये नोंदणी आपली का होत नाही आहे। तर हा टेक्निकल प्रॉब्लेम सुद्धा असू शकतो। तर अशा पद्धतीच्या बऱ्याच अडचणी जे तुम्हाला सुद्धा आल्या असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण नवनवीन माहिती व नवनवीन अपडेट्स वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपला टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करा। तुम्हाला इतर काही विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता, आपण त्याचा नक्की विचार करूया आणि पुढे ते व्हिडिओ बद्दलची माहिती जाणून घेऊया। अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती होती। जे कोणी आपली ओळखीचे मित्र असतील, दिव्यांग बांधव असतील त्यांच्यावर ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा। आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती व नवनवीन अपडेट्स वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।